ती भीती तुला जाणवली का? कॉलेजमधून घरी येत होतो आम्ही. सायन बँड्राला रिक्षा टॅक्सी चेंज करायची होती. ते रिक्षा मिळाली आम्हाला आणि एक जण मला बसवायला म्हणून माझा हात पकडला असा आणि इथे त्याने प्रेस केला. असा फटकन त्याला हे केला. टॉयलेट हा खूप गंभीर मुद्दा आहे, छोटा वाटला तरी. मग आम्ही काय करणार? जाऊ दे रे, भूक नाही आहे. मग पाणी पण नाही पिणार, खाणार पण नाही, किंवा एवढंच खायचं जेणेकरून लघवीला किंवा इथे जावं लागू नये. डॉक्टर म्हणाले सरळ सरळ की तू जर असंच करत राहिलीस तर थोड्या 5 वर्षामध्ये तुझं या जगातून निघून जाणं फिक्स्ड आहे. आम्ही एका दौऱ्याला जात असताना काय होतं बऱ्याचदा की योगिताला समजा जर टॉयलेटला जायचं असेल तर काय होतं, मी बाहेरपर्यंत जातो पण मला आतमध्ये बघावं लागतं की आतमध्ये कोणी आहेत का लेडीज, आणि जर त्या नसतील तर मला आतमध्ये जावं लागतं. मग मला तिला त्या टॉयलेटपर्यंत घेऊन जावं लागतं, तिला आतमध्ये सोडावं लागतं आणि मग मला बाहेर येऊन थांबावं लागतं. ह्या दरम्यान मला बऱ्याचदा शिव्या पडल्या आहेत. म्हणजे बऱ्याचदा तर लोकांनी माझ्या कंप्लेंट केल्यात की ये लडका क्यों अंदर जा रहा है.